नमस्कार. माझं नाव दिनार सोहोनी. पेशाने मी एक वकील आहे आणि माझे कायद्याविषयक, समाज सुधारणाविषयक, राजकारणाविषयक कंबाईंड चॅनल आहे ॲट द लॉ पॉईंट. प्लीज तुम्ही यूट्यूबवर जा आणि माझं ॲट द लॉ पॉईंट चॅनल बघा, कॉमेंट करा, सबस्क्राईब तर कराच. आपल्या समाजात कायदेविषयी थोडं अज्ञान आहे, तर अनेक कायद्याच्या विषयांच्यावर बोलून ते अज्ञान दूर करायचा एक खारीचा प्रयत्न असं म्हणा तुम्ही. अर्थात मी काय फार ज्ञानी असं माझा स्वतःचा पण क्लेम नाही आहे, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं तरी सांगावं अशी इच्छा आहे. याच्या आधी पण मी बोललेलो आहे, कॉन्स्टिट्यूशनवर पण बोललो आहे, राजकारणावर पण बोललो आहे. आज थोडं डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल बोलायची इच्छा आहे. डोमेस्टिक व्हायलन्स एक स्पेसिफिक ऑफेन्स आहे आणि असं कायद्याने गृहीत धरलेलं आहे की या बायकांच्या अगेन्स्टच होतो. म्हणजे घरातल्या बायका किंवा इतर पुरुषाला हॅरॅस करू शकत नाहीत, पुरुषाला त्रास देऊ शकत नाहीत, पुरुषाला मारू शकत नाहीत, असं कायद्याने ॲज्युम केलेलं आहे की स्त्री ही दुबळी व्यक्ती म्हणून आपण धरलेली आहे आणि दुबळ्या व्यक्तीवरच जनरली अन्याय होतो. त्याच्यामुळे घरात बायकांचं छळवत होणं हा डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याचा मुख्य मुद्दा आहे. तर डोमेस्टिक व्हायलन्समध्ये काय काय येतं, तर पुरुषांनी बाईला किंवा सासूनी सुनेला किंवा सासऱ्यांनी सुनेला किंवा सासऱ्यांनी आपल्या बायकोला, मुलांनी आईला, म्हणजे थोडक्यात म्हणजे स्त्री ही पीडित असली पाहिजे. शारीरिक मारहाण ऑब्व्हियसली येते, म्हणजे थोबाडीत मारणं, लाथांनी मारणं, बुक्क्याने मारणं, जेवायला न देणं, हे सगळं डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतं. इतकंच नाही तर टोमणे मारणं हे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतं. म्हणजे नवऱ्याने किंवा सासूने, म्हणजे नवऱ्याने बायकोला किंवा सासूनी सुनेला किंवा सासऱ्याने सुनेला असं बोलणं की तू काय बापाकडून आणलं नाहीस, फ्रीज आणला नाहीस, टी व्ही आणला नाहीस, गाडी मिळाली नाही, घरी फुकटचं बसून खातेस, हे सतत बोलणं हे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतं, टॉर्चरमध्ये येतं. आता हल्लीची परिस्थिती थोडी वेगळी आहे. हल्ली एकत्र कुटुंब पद्धती नसते, विभक्त कुटुंब पद्धती, न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या आहेत. त्याच्यामुळे 80% कुटुंबामध्ये मला वाटतं सासू सासरा एलिमेंटच नसतं. नवरा बायको आणि मुलं एवढेच चौकोनी कुटुंब झालेले आहेत. मॅक्झिमम तशी होताना दिसत आहेत. प्रत्येकाला आपली स्पेस लागते, प्रायव्हसी लागते. त्याच्यामुळे पण मी तुम्हाला एक थोडा एज्युअल कन्सेप्ट सांगतो आहे की सासूनी, सासऱ्यांनी, नवऱ्यानी बायकोला, सुनेला मारहाण करणं, तिला उपाशी ठेवणं हे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतं. आणि सुनेनी पण सासूला त्रास देणं, म्हणजे तिच्या मनात सासूला जेवायचं वाढायचं नसेल, कशालाही म्हातारी जगते असे विचार असतील आणि जर का तिने सासूसमोर जेवणाचं ताट आपटलं आणि म्हटलं गिळ्या एकदा म्हणजे मी सुटले, हे सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतं. तर डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे विशेषतः पुरुषांनी घरात वावरताना आणि बायकांशी बोलताना एक्स्ट्रीम काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट ही तुम्ही डायरेक्ट कोर्टात लॉज करू शकता. तर डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट डायरेक्ट कोर्टात लॉज होते. कोर्ट त्याच्यावर फाईल झाली की कंप्लेंट हिअरिंगला केस येते, कोर्ट त्याच्यावर ॲक्शन घेतं आणि काय जी पनिशमेंट प्रिस्क्राईब केलेली आहे त्याप्रमाणे होते. पण थोडंसं हे मी तुम्हाला सांगतोय ना, हे केस टू केस व्हेरी होतं. डोमेस्टिक व्हायलन्सच्या तुम्ही 25 केसेस बघितल्यात तर सगळीकडे फॅक्ट सारखी नसतील. प्रेयर सारखीच असेल साधारण, म्हणजे कंप्लेंटमधली प्रेयर जी म्हणतो आपण, रिलीफ, ती जवळपास सारखी असेल, पण मधले फॅक्ट्स हे थोडे बदलत जातील. प्रत्येक कायद्यामध्ये प्रत्येक केस ही स्पेसिफिक असते. तुम्ही 10 डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस पाहिल्या तरी तुम्हाला एकच टाईपचं आर्ग्युमेंट साधारण करता येत नाही. ते फॅक्ट्स बघावे लागतात. कदाचित नवरा मारत असेल, कदाचित नवरा उपाशी ठेवत असेल, कदाचित नवरा टोमणे मारत असेल, कदाचित सासू सासरे टोमणे मारत असतील, उपाशी ठेवत असतील, मारतही असतील, काय करतायत. आता नवऱ्यानी बायकोचा संशय घेणं की तुझं कोणाशी तरी अफेअर आहे आणि सतत तिला टॉर्चर करणं की तुझा या एका माणसाची अफेअर आहे, तू अशी आहेस, म्हणजे घाणेरडा शब्द वापरायचा म्हणजे छिनाल आहेस, हे असं सतत बोलणं, सतत तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणं, तिचा मोबाईल चेक करणं, तिचं बाहेर जाताना पाठलाग करणं, घरात तिला हॅरॅस करणं, हे पण डोमेस्टिक व्हायलन्समध्ये येतं. म्हणजे स्त्री ही एक दुर्बळ घटक आहे असं समजून न्यायालयाने तिला पूर्ण प्रोटेक्शन कायदेशीरदृष्ट्या दिलेलं आहे.
तरी पण मी जे मगाशी म्हटलं त्याप्रमाणे फॅक्ट्स व्हेरी होत जातात. आता डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जसं मी म्हटलं, तुम्ही कोर्टात जाऊन डायरेक्ट कंप्लेंट तुमची फाईल करू शकता, प्रायव्हेट कंप्लेंट फाईल करू शकता, आणि जेव्हा ती हिअरिंगला येईल तेव्हा साक्षी पुरावे होतीलच. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये जास्त करून जे साक्षीदार असतात ते आजूबाजूचे गिराईक नाही, सॉरी मी चुकीचा शब्द वापरला, माफी मागतो, रहिवासी असतात, तुमचे शेजारी असतात. जेव्हा बाईला मारहाण होईल तेव्हा ती बाई ओरडेल, किंचाळेल, वाचवा वाचवा म्हणेल, बचाव बचाव म्हणेल, घरातनं आवाज येतील, भांडी पडल्याचे आवाज येतील. शेजारी पाजाऱ्यांना ते सगळ्यात जास्त ऐकायला जाणार, क्लिअरली ऐकायला जाणार, लवकरात लवकर ऐकायला जाणार. आणि कदाचित जर का शेजारी ॲक्टिव्ह असतील तर ते ज्या घरात हे चाललेलं आहे व्हायलन्स, तिथे जाऊन प्रिव्हेंट करायचे प्रयत्न करतील. तेव्हा पहिले साक्षीदार हे जनरली शेजारीच असतात डोमेस्टिक व्हायलन्सचे. अशी पण एक पॉसिबिलिटी आहे की ज्या घरातल्या बाईला त्रास होत असेल ती तिच्या शेजार पाजारच्या मैत्रिणींकडे जाऊन हे सांगत पण असेल की आज मला सासूने जेवायला दिलं नाही, किंवा सासू हे सांगत असेल आज मला सुनेने जेवायला दिलं नाही, किंवा अन्य काही त्रास असतील ते सांगत असेल, मन मोकळं करत असेल, रडत असेल. या दृष्टीने सुद्धा शेजाऱ्यांची जी डिपोजिशन, म्हणजे शेजारी जे सांगतात कोर्टात, ते फार महत्त्वाचे आहे, ते महत्त्वाचे साक्षीदार आहेत. अर्थात बाईचे नातेवाईक म्हणजे लहान असेल सूनवयाने तर आई वडील असतील, भाऊ असतील, त्यांच्याजवळ बोलत असेल, त्यांना पण विटनेस म्हणून कोर्टात यावं लागेल, साक्षीदार हे असतील. तर डोमेस्टिक व्हायलन्समध्ये अजून एक मुद्दा आहे जो मला थोडा खटकतो, की डोमेस्टिक व्हायलन्समध्ये स्त्रिया पुरुषाच्यावर काही अत्याचार करतात ते गृहीतच धरलेलं नाही आहे. आणि हे थोडं चुकीचं फ्रेमिंग आहे असं मला वाटतं. मी अशा बायका, काही नावं सांगणार नाही अर्थातच, मी बघितलेल्या आहेत माझ्या डोळ्याने की पुरुष अक्षरशः भेदरल्यासारखे जगत असतात. आता एक उदाहरण म्हणून घेतो, उदाहरण घ्यायची थोडी भीती वाटते की कदाचित या बायका माझ्या थोबाडीत येऊन मारतील इथे, तरी पण चालेल. तुम्ही जर का राजकीय क्षेत्रातले ॲक्टिव्ह बायका पाहिले असतील, मनसे पक्षाच्या बायका ज्या ॲक्टिव्हली पोलिसांबरोबर भांडतात, किंवा कोणी मराठी बोलत नाही म्हणून भांडतात, किंवा दुसऱ्या बायकांची भांडतात, अशा बायका इतक्या ॲग्रेसिव्हसुद्धा बायका असतात. आणि फक्त पुरुषच बायकांना चिडतात, चुकीचा समज आहे. पुरुषांची गोष्ट अशी असते की किती त्रास झाला तरी ते कोणाजवळ बोलत नाहीत, त्यांना भीती वाटते बोलायला. लोक म्हणतील काय पुरुषासारखा पुरुष आणि बायको तुला चिडली, लाज वाटत नाही तुला सांगायला. पुरुष रडू शकत नाही जेवढ्या सहजपणे बायका रडू शकतात. त्याच्यामुळे पुरुषांच्यावर झालेले अत्याचार कोणाला दिसत नाहीत. आणि डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पुरुषांना कव्हर नाही. डोमेस्टिक व्हायलन्स कायद्याचा जो ॲम्बिट आहे तो फक्त स्त्रियांची छळवणूक रोखण्यापुरतं आहे. पुरुषाचा छळ होत असेल असं ते गृहीतच धरत नाहीत. अर्थात पुरुषाचा छळ होण्याच्या घटना 1% सुद्धा कदाचित नसतील किंवा कमी असतील, 1% असतील फार तर. समाजात पुरुषाचा छळ होण्याची आणि वुमन डॉमिनेटेड हाऊस हे असण्याची खूप शक्यता आहे, पण पुरुषाचा छळ होण्याची शक्यता कमी आहे. वुमन डॉमिनेट करतात पुरुषाला, घराला सुद्धा ते डॉमिनेट करतात, पण पुरुषाचा छळ होण्याची शक्यता कमी आहे बायकांच्या छळापेक्षा, एवढंच, पण शून्य नाही आहे. तेव्हा माझं असं मत आहे, अर्थात त्याच्यासाठी PIL करावं लागेल, कोर्टात जावं लागेल, कोर्टाला कन्व्हिन्स करावं लागेल, आणि त्याचं ॲम्बिट पुरुषांना पण इन्क्ल्यूड करावं असं करण्यात येईल. त्यासाठी पण इट्स व्हेरी लॉंग ड्रॉन प्रोसेस, म्हणजे ह्याला कित्येक वर्ष लागू शकतात. फक्त या कायद्यातलं जे मला खटकलं ते मी तुम्हाला सांगितलं. तर डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यानुसार आता फक्त एवढंच सांगतो कन्क्ल्यूड करताना, की पुरुषांनी घरात वागताना, बायकोशी वागताना, आईवडिलांशी पण वागताना, म्हणजे मुलांनी आईला सुद्धा जेवण न देणं किंवा तिला हाकलून देणं घरातून, घराच्या बाहेर ठेवणं, उपाशी ठेवणं, फुकट खातेच म्हणणं, टोमणे मारणं, हा सुद्धा डोमेस्टिक व्हायलन्स येतो. डोमेस्टिक व्हायलन्समध्ये मेनली पुरुषांनी बायकांच्यावर केलेले अत्याचार येतात, मेनली मुख्यत्वे करून. पण सासू सासऱ्यांनी पण सुनेवर केलेले किंवा घरातल्या बाईवर केलेले सुद्धा अत्याचार त्याच्यात येतात. तर मला सांगायचं एवढंच की पुरुषांनी वागताना एक्स्ट्रीम काळजी घेतली पाहिजे. बायका सतत दबलेल्या राहतील असं नाही. तुम्ही कोर्टात जाऊन बघा, कित्येक डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस असतात. म्हणजे पूर्वीच्या काळी बायका दबून राहायच्या, त्या नोकरी पण करायच्या नाहीत. त्यांना समाजात जायचं म्हणजे कुठे जायचं, तर हळदी कुंकवाला जायचं, नाही तर म्हाताऱ्या बायकांनी देवळात कीर्तनाला जायचं. अशी एक परंपरा साधारण 70 वर्षापूर्वी होती, 100 वर्षापूर्वीपर्यंत समजा, की बायका नोकरी करायच्या नाहीत आणि त्या समाजात मिसळायच्या, म्हणजे हळदी कुंकू आणि कीर्तन, प्रवचन एवढंच. पण बायका नोकरी करायला लागल्यापासून याचं पूर्ण क्रेडिट मी महर्षी कर्वे, गोपाळ गणेश आगरकर, काही प्रमाणात र. कर्वे आणि महात्मा फुले यांना देतो.
तर या फुले कर्वे यांच्या प्रयत्नांनी बायका शिकल्या, सवरल्या, नोकरी करायला लागल्या. बाहेरच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या जेव्हा नोकरी करतात तेव्हा हक्काची जाणीव होते, त्या पैसे मिळवायला लागल्या. त्याच्यामुळे बायका आता सहन करण्यात अजिबात नाही आहेत. तुम्ही थोडा जरी अत्याचार केलात तरी तुमच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल व्हायला फार वेळ नाही लागणार. आता एक थोडंसं सांगतो, माझं ऑब्झर्वेशन असं आहे, कधी कधी बायकांच्या प्रोटेक्शनसाठी ज्या प्रोव्हिजन्स केल्या आहेत त्याचा काही बायका, मी सगळ्या म्हणत नाही आहे, प्लीज नीट ऐका, सरसकट विधान नाही आहे, अगदी तुरळक बायका लाभ घेण्याची शक्यता आहे. म्हणजे डोमेस्टिक व्हायलेन्स झालेला नसताना सुद्धा ते सांगू शकतात की डोमेस्टिक व्हायलेन्स झालं आहे. अर्थात त्या पुरावे फॅब्रिकेट करतात वगैरे, तो विषय सोडून द्या. मी तुम्हाला म्हणतो की आपल्याला लिगल टेक्निकॅलिटीजपासून थोडंसं लांब जायचं आहे. मी शक्य तेवढी जनरल माहिती तुम्हाला देतोय. मगाशीच मी म्हटलं की केस टू केस माहिती वेरी होईल, ती जनरल माहिती आहे, तर त्या त्रास देऊ शकतात. पण हा मुद्दा मला मांडायचा आहे की शिक्षणामुळे, नोकरीधंद्यामुळे, समाजातल्या वावरामुळे बायका आता सुज्ञ झालेल्या आहेत. त्या डॉक्टर, इंजिनियर, वकील, पायलट, शास्त्रज्ञ अशा होतात. हक्कांची जाणीव झालेली आहे. त्याच्यामुळे बायकांना आता याच्यापुढे दाबून टाकता येणं अशक्यच आहे. तरी मी सगळ्या म्हणजे पुरुषांनाच विनंती करेन, सुशिक्षित, फार न शिकलेले पुरुष वगैरे यानं, की बायकांना समजून घ्या. त्यांच्यावर अत्याचार म्हणजे शारीरिक तर करू नका आणि शक्यतो बोलू नाही करू नका. त्याच्यापेक्षा मी काय असं रेकमेंड करतो की अजिबातच पटत नसेल तर डिवोर्स द्या. त्यालासुद्धा स्ट्रॉंग कारण राहील. डोमेस्टिक व्हायलन्स करण्यापेक्षा, बायकोला मारहाण करण्यापेक्षा, तिच्या चारित्र्यावरून संशय घेण्यापेक्षा डिवोर्स द्या प्लीज. याचा अर्थ असं करू नका मी डिवोर्स रेकमेंड करतोय किंवा डिवोर्स घ्यायला सांगतोय असं मला मुळीच म्हणायचं नाही आहे. पण डोमेस्टिक व्हायलन्स त्या बाईला सतत छळत राहण्यापेक्षा डिवोर्सेस तुम्हाला आवडत नाही ना, सोडून द्या, जाऊ दे. तर हे एवढंच मला जनरली मांडायचं होतं. अशी म्हणजे अनेक लेक्चर्स आता येत राहणार आहेत ॲट द लॉ पॉईंटवर. मला जसं जसं नंतर मांडावं असं वाटेल, काय स्पेसिफिक केसेस सांगाव्याशा वाटेल तर ते मी सांगेनच. आत्तापुरता इथेच सांगतो. धन्यवाद.